आहे। महिला शक्ती जिंदाबाद। राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर जिंदाबाद। राष्ट्रीय अध्यक्षा अनिता शे मॅम जिंदाबाद। बजरंगदास गुरुजी जिंदाबाद। नरेंद्र मोदीजी जिंदाबाद। भांडारकर सरजी जिंदाबाद। मी लक्ष्मी प्रेमानंद मसराम, तालुका महिला अध्यक्ष, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। महिला शक्तीचे संस्थापक राष्ट्रीय गुलाबजी जायसवाल सर एवं राष्ट्रीय अध्यक्ष अनिता शे मॅम जी यांना सुद्धा मी राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। तसेच गुरु बजरंगदासजी, नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा मी राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। तसेच आमच्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ अधिकारी भांडारकर सरजी यांना सुद्धा मी राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या महिला शक्तीच्या सर्व अधिकारी आणि विधवा माता यांना सुद्धा मी राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। याच्या आधी मी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष अनिता शे मॅमला मी गुलदस्ता देऊन त्यांना शुभेच्छा देते। तसेच गुलाबजी जायसवाल सरजी यांना सुद्धा मी शुभेच्छा देते। नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा मी शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे गुरु बजरंगदासजी यांना सुद्धा मी शुभेच्छा देते। आज राष्ट्रीय महिला दिन आहे तर खूप आनंदाची गोष्ट आहे। तर मी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष अनिता शे मॅमजीला विनंती करते की आमच्या अनिता शे मॅडम ह्या देश समाजासाठी महिलांसाठी खूप कार्य करत आहेत। त्याही एकट्या कार्य करत आहेत देश समाजासाठी पूर्ण भारतामध्ये। तर महिला शक्ती ही संस्था पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे। आजपर्यंत आमच्या विधवा मातांसाठी कोणी विचार केला नाही। तर विधवा माता, तलाकशुदा, घटस्फोटित, किन्नर मातांसाठी आमच्या अनिता शे मॅडम आणि जायसवाल सर खूप कठीण मेहनत करून त्यांना लाभ देत आहे। तर ही समाजसेवा कार्य आहे। तर त्यांच्यापासून आम्हाला कार्य करण्याची संधी मिळाली आहे आणि आम्ही महिलांसाठीच कार्य करत आहोत। आणि आमच्या अनिता शे मॅडम सुद्धा आपल्या महिला मागासलेल्या आहेत त्यांना समोर कसा न्यायचा आणि ज्या विधवा माता आहेत त्या तर आपल्या विधवा झाल्याच्या नंतर त्यांना खूप कठीण परिस्थिती येते। तर त्यांच्यासाठी ते खूप विचार केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी ते जे सुद्धा झाले आहेत तर त्यांना 6 योजना देत आहेत। कारण तर त्या आमच्या एकट्या अनिता शे मॅडम त्या राष्ट्रीय बनलेल्या आहेत। तर राष्ट्रीय अध्यक्षा मॅडम ह्या महिलांना घराच्या बाहेर कशा निघल्या पाहिजे, आतापर्यंत त्या चूल आणि मूल सांभाळत होत्या आमच्या महिला, तर त्यांना घराच्या बाहेर कशा न्यायाच्या समोर आणि त्यांना सक्षम कसं बनवायचं म्हणून त्या महिलांसाठी त्या मेहनत करतात। जसे आमच्या झाशीची राणी त्या इंग्लंड बरोबर त्या एकट्या लढल्या आणि त्या समोर गेल्या। तसेच आमचे सावित्रीबाई फुले ह्या सुद्धा शून्यातून त्या महिलांना सक्षम केले आणि आज महिला सक्षम झाल्या। तर आज त्या कुठेही कार्यक्रमामध्ये किंवा असा शिक्षणाचा लाभ घेतला तर त्या समोर गेल्या। तर आजच्या महिला मागासलेल्या नाही, पुरुषांबरोबर त्या समोर गेल्या आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या कार्य करत आहेत। तसेच आमच्या अनिता शे मॅडम आमच्या पाठीशी नेहमी त्या सदैव उभे राहतात आणि ते आमचे गुरु आहेत। तसेच आमचे बजरंगदास गुरुजी सुद्धा हे आपले गुरु आहेत। त्यांच्या माध्यमातून आम्ही महिला आज समोर जात आहोत। तर त्या आमच्या अनिता शे मॅडमच्या आदेशानुसारच। तर खूप आनंदाची गोष्ट आहे। तर मी आपल्या सर आणि मॅडमला खूप खूप धन्यवाद करते आणि असेच आमच्या पाठीशी सदैव आमच्या मॅडम उभे राहतात। तर एवढे बोलून मी आपल्या शब्दाला विराम देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महिला शक्ती, हर हर महादेव, हर हर महादेव।